दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गोदावरी आरतीच्या मुद्द्यावरून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघामध्ये वाद सुरू होता। या पार्श्वभूमीवर दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन देखील करण्यात आले होते। मात्र अद्यापही गोदावरी महाआरती वादात असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या गोदावरी आरतीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। गोदावरी आरतीचा सर्वसमावेशकतेचा मुद्दा जर प्रतिपक्षाकडून मुद्द्यावर आणला जात असेल तर त्याला सामोरे जायला आम्ही तयार आहोत। प्रसंगी गोदामाईचा प्रसाद म्हणून लाठी देखील खाऊ, पण सकल हिंदू समाजासोबत घेऊनच आरती केली जाईल, अशी भूमिका यावेळी समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी मांडली। जयंत राधाकृष्ण गायधनी, गोदावरी तीर्थ समितीचा मी अध्यक्ष आहे। रामतीर्थ गोदावरी आरतीसाठी अजूनही विरोध दाखविलेला आहे। नेमकी आता रामतीर्थ गोदावरी समितीची नेमकी भूमिका काय असणार आहे? 19 तारखेला गोदावरी आरती होणार आहे की नाही होणार? सर्व गोदा भक्तांना बरोबर घेऊन 19 तारखेला गोदा जन्मोत्सव आणि शिवजयंतीचा मुहूर्त लक्षात घेऊन आपली आरती जोरदार पद्धतीने होणार आहे, अशी समितीची भूमिका आहे। त्याला तिथं जर विरोध झाला तर मग काय? गोदा भक्तांना विरोध होण्याचं तसं तर खरं काही कारण नाही आहे, पण जर विरोध झाला तर तो संत महंतांचा प्रसाद आहे असं समजून आम्ही स्वीकारू। ज्यांनी लाठीकाठीची भाषा केली आहे ते महंत आहेत आणि तो प्रसाद महंतांचा। या पत्रकार परिषदेस अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष व प्रवक्ते नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष अशिमा केला, शैलेश देवी, डॉक्टर अंजली वेखंडे, प्रफुल्ल संचेती, राजेंद्र फड, चिराग पाटील, शिवाजी बोंदारडे आदी जण उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।